रामकृष्ण हरी सर्वांना. या आधीच्या माऊलींच्या सेवेत आपण 1586 ओव्यांचं वाचन केलं होतं. ते आता अर्जुनाचा संवाद संपला आहे. आता संजय काय बोलतोय धृतराष्ट्राला ते ऐकूया. आता इथून पुढं फक्त संजय बोलतोय आणि त्याच्यानंतर माऊली बोलणार. म्हणजे इथे आपला श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद संपला आहे. आता जसं आपण चालू केलं होतं, गीता जशी चालू झाली होती श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या संवादासोबत, आता त्यांचा संवाद इथं थांबला आहे. आणि ज्या अर्थी देव नाचू लागला आणि देव अर्जुनाला बोलला की आता हा अर्जुन माझा फळ झाला. आणि त्या संवादाच्या बहुल्यावर कृष्ण आणि अर्जुन या दोघांमध्ये ऐकतेचे लग्न लागलेले. आणि ते पाहून आता संजय धृतराष्ट्रासोबत काही सांगणार आहे. ते आता ते बघूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वराची. संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिममश्रौष मद्भुतं रोमहर्षणं मग म्हणे पै कुरु राजा ऐसा भ्रातपुत्र तो तुझा बोलिला तो अधोक्षजा गोड झाले अगा पूर्वा पार सागर या नामासे चेसिनार एर आगवे ते नीर ऐक जैसे तैसे श्रीकृष्ण पार्थ हेसे हे अंगाची पासी दिसे मग संवादी जिनसे काहीच भेदू पै दर्पणाहुनी चोखे दोन्ही होती सन्मुखे तरी ते एरी एर देखे आपण जैसे तैसे देवसी पंडुसुधा आपण पे देवी देखतो पांडवे सो देखे अनंत आपण पे पालती देव भक्ता लागी जे विवरू देखे अंगी एरोईतीचे भागी दोन्ही देखे आणि काहीच नाही म्हणून करती काही दोघे एकपण पाही नांदताती आता भेदू जरी मोडे तरी प्रश्नोत्तर काघडे ना भेदूची तरी जोडे संवाद सुखका ऐसा बोलत जेपण संवादी द्वैत घेणे ते एकेले बोलणे दोघांचे मिया कुटुनी दोन्ही आरिसे वळविलिया सरिसे कोण कोणा पाहतसे अल्पावे पा का दीपा सन्मुखो ठेविलिया दीपकू कोण कोणा अर्थिको कोण जाणे नाना अर्का पुढे अर्कू उदाईला अनुकू कोण म्हणे प्रकाशको प्रकाशक म्हणा हे निर्धारू जाता पुढे निर्धाराशी ठक पडे ते दोघे झाले एवढे संवाद सरिसे जी मिळता दोन्ही उदके माझी लवण वारू ठाके की तयासी निमिखे देशी होई तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही संवादले दे म्हणे धरिताही मज ही वाणी तेची होतसे ऐसे म्हणे ना मोठगे तव हिरोनी सात्विकी आठवणीला नेनोके संजयपणाचा रोमांच जव परके तव अंग सुरके स्तंभ स्वेदाते जिंके एकला कंपू अद्वयानंद स्पर्शे दिटी रस समय झाली असे ते अश्रू नव्हती जैसे द्रवत्वची नेनो काय न माये पोटी काय नेनो गुंफे कणके वाघरथा पडती मिठी उसासाची किंबवना सात्विका आठा चाचरू मांडता उमेठा संजय झालासे चोटा संवाद सुखाचा तया सुखाची ऐसी जाती जे आपणचे धरी शांती मग पुढते देह स्मृती लादली तेने व्यासप्रसादात श्रुते वाणी तदगृहमयं गुह्यमहं परं योगं योगेश्वरात् कृष्णां साक्षात् कथयत स्वयं
तेव्हा बैस तरी आनंदे म्हणे जी जे उपनिषदे नेनती ते व्यास प्रसादे ऐकेली मिया ऐकताची ते गोठी ब्रह्मत्वाची पडली मिठी मी तूपणेसी दिठी विरवणी गेली हे आघवेचे कायोग जया ठाया येथे मार्ग त्याचे वाक्य समग केले मज असे अहो अर्जुनाची आमिषे आपण पेची तुझे ऐसे नटवणी आपण या उद्देशे बोलिले जे देव ते दही माझे स्तोत्र पाठाचे झाले जी पात्र काय भानु स्वतंत्र सामर्थ्य गुरुचे राजन संस्मृत्य संवाद मिमदमभूतं केशवार्जुनाय पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः ते बोलता विस्मत होई तेनेची मोडावला ठाई रत्निके रत्ना किळाई झाकोळीत जैसी हेमवंताची सरोवरे चंद्रोदयी होती काश्मीरी मग सूर्यागमी माघारी द्रवत्वही तेसा शरीराची स्मृती तो संवाद संजय चित्ती घरी आणि पुढती तेची होय तच्च संस्मृत्य समृत्य रूपमत्यद्भुतं हरिया विस्मयो मे महान राजन हृष्यामि च पुन्हा पुन्हा मग उठोनी म्हणे नृपा श्रीहरीची या विश्वरूपा देखली या उगाव कापा असो हसी न देखणी जे दिसे नाही पणाची जे असे विसर आठवे ते कैसे चुकवू आता देखोनी चमत्कारू की जे तो नाही पैसारू मजरी सकट महापुरू नेता आहे ऐसा श्रीकृष्ण अर्जुन संवाद संगमी स्नान करुणी देतेसे तिळदान अहंतेचे ते तांसवरे आनंदे आळूख काही स्पंदे श्रीकृष्ण म्हणे सद्वदे बळो वेळा या अवस्थांची काही कौरवाती परी नाही म्हणून रायते काही कल्पावे जम तव झाला सुश्व लाभू आपण पाकरुणी स्वयंभू भुजाविला अवष्टंभू संजय तेने ते तर कोणी एक अवसरी होवावी ते करून दुरी राम म्हणे संजय परी पैशा तुझे हा तेने तुंते तेथे व्यासे बसविले कासे या उद्देशे अप्रसंगा माझे ऐसे बोलसे काही राणीचे रावुळा निलिया दाई दिशा माने सुनिया का रात्री होय पाहलया निशाचरा जो जेथीचे गौरव नेणे त्याचे ते भिंगवाने म्हणून अप्रसंगतेने मना वागचितो मने सांगे प्रसृत उदयलेसे जे उकळीत ते कोणासी बारे जैत देईल शैखी एरवी विशेष बहुतेक आमुचे ऐसे मानसिक जे दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा आणि एराचे निपांडे दळई यांचे ह्या देवळे म्हणून जैत पुढे अनिल नाजते आम्हा तव गमे ऐसे मा तुझे ज्योती वेगैसे ते नयनो संजा असे तैसे सांगपा यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पात्रधनुर्धरः तत्र श्रीविजय भूतिध्रुवा नीतिमर्तिमर्मम यया बोला संजय म्हणे एरांचे मिनेने परी आयुष्य तेथे जिने हे पुढे की गा चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असने जेकी रोवे तेथे कटक सौजन्य तेथे सोयरिका वनी तेथे दाहक सामर्थ्य की दया तेथु धर्म तेथे सुखागमु सुखी पुरुषोत्तम असे जैसा वसंत तेथे वने वन तेथे सुमनी सोमनी पालिंगने सारंगाची गुरु तेथ ज्ञानी आत्मदर्शन दर्शने समाधान आती जैसे भाग्य तेथे विलासू सुखा तेथे उल्लासू हे असो तेथे प्रकाशू सूर्य जेथे ऐसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामी का सनाथ तो कृष्ण राव जेत हेत लक्ष्मी आणि आपले निकांतेसी ते जगदंबा जयापसी आणि मादिकी कायदासी नवती तयादे कृष्ण विजय स्वरूप निजांगे तो राहिला असे जाणे भागे ते जयो लागे वेगे तेथेचे आहे विजयी नामे अर्जुन विख्यातो विजय स्वरूप श्रीकृष्णनाथू श्रेयसी विजय निश्चितो तेथेचे असे त्याची या देशींचे झाडी कल्पतरू ते होडी न जिनावे काही होडी माय बापू असता ते पाषाण यागवे चिंता रत्ने का व्हावे ते भूमिका न यावे चैतन्यत्व त्याच्या गावाची नदी अमृती व्हाविया नवल काही राया विचारी पा तयाचे विसाड शब्द सुखे म्हणी येती वेद सदैव सच्चिदानंद कानो हा वातो पै स्वर्गा पवर्ग दोन्ही ये पदे तया अधीनी जय श्रीकृष्ण बापू जननी कमल जया मनोनी जया बाही उभा तो लक्ष्मीचा वल्लभा ते तर सर्व सिद्धी स्वयंभवा एर नेनू आणि समुद्राचा मेघू उपगी तयावनी चांगू तैसा पालथी आजी लागू आहे तयासा
तै कनकत्वदी सागरु लोहा परिसे होय किरु परी जगा पोसिता व्यवहारू तेसे जाणे हे दगुरुत्व आहो तसे उणे ऐसे जणे कोणी न म्हणे वनी प्रकाश दीपपणे प्रकाशे आखुना तैसे देवाची आशक्ती पार्थु देवासे सिभोवती परिमाणे ये स्तुती गौरव असे आणि पुत्र मी सर्वगुणी जी नाव आहे बापा शिरणी ते हरी ते शांगपाणी फळा आणि किंबहुना ऐसे नृपा अर्थ झाला श्रीकृष्ण कृपा तो जयाकडे साक्षेपा रीती आहे तुझे वा विजय असिताव येथ तुझं कोण संदेव तेथ न येत बा विजयचे होय म्हणून जेथ श्री श्रीमंतू जेथ तो पांचा सुतू तेथ विजय समसू अभुदय तेथ जरी वासाचे निसाचे धीरे मन तुमचे परी या बोलाचे ध्रुवची महना जेथ तो श्री वल्लभू जेथ भक्त कल्लभू तेथ सुख आणि लाभू मंगळाचा या बोला आन होई तरी वासाचा अंकु न वाही ऐसे गाजवणी बाहे उबलनी तेने एवं भारताचा अवाका अनुल श्लोका एका संजय कृणायका दिदला हाती जैसाने नोखे वडावणी परिगुणागरी ठेवूनी आणि सूर्याची हानी निस्तारवया. इथे आपल्या 1660 ओव्यांचं वाचन झालं आहे. आता त्यांचा मराठीत अर्थ बघूया. संजय म्हणाला, याप्रमाणे वासुदेव व महात्मा अर्जुन यांचा हा अद्भुत रोमांचकारी संवाद मी ऐकला. मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला की याप्रमाणे तुझ्या भावाचा मुलगा अर्जुन बोलला ते श्रीकृष्णाला गोड वाटले. अहो महाराज, पूर्व समुद्र व पश्चिम समुद्र या नावानेच काय तो वेगळेपणा आहे. बाकी सर्व पाणी जसे एकच आहे त्याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन असा भेद त्यांच्या देहसंबंधाने दिसतो. मग महाराज, संवादाच्या ठिकाणी त्यांच्यात काहीच भेद राहत नाही. आरशापेक्षा स्वच्छ असे दोन पदार्थ जर एकमेकांसमोर झाले तर तेथे एकमेक असे जे एकमेकात आपण आपल्याला पाहतात त्याप्रमाणे देवासह अर्जुना आपल्या देवांच्या ठिकाणी पाहत होता आणि श्रीकृष्ण आपल्याला अर्जुनासह अर्जुनाच्या ठिकाणी पाहत होता. श्रीकृष्ण ज्या ब्रह्मस्वरूपात देव व भक्ताकरिता अवकाश पाहत होता, अर्जुनही त्याच ब्रह्मस्वरूपात आपल्याला व देवाला अशा दोघांना अवकाश पाहत होता. आणखी त्या दोघांशिवाय काहीच नाही म्हणून काय करतील? दोघे एकपणाने नांदत आहेत. पहा, आता भेद नाहीसा झाला तर प्रश्नोत्तरे हे कसे घडेल? अथवा भेदच जर राहिला तर संवाद सुख कसे प्राप्त होईल? असे द्वैतपणाने बोलत असता संवादाने द्वैताचा ग्रास करणारे असे जे दोघांचे बोलणे ते मी ऐकले. दोन आरसे स्वच्छ करून एकमेकांपुढे ठेवले असता कोणता आरसा कोणत्या आरशाला पाहतो म्हणून कल्पना करावी. अथवा एका दिव्यासमोर दुसरा दिवा ठेवला असता कोणाला कोणाचा उपयोग आहे हे कोणी जाणावे. अथवा एका सूर्यापुढे दुसरा सूर्य उगवला तर प्रकाशक कोण आणि प्रकाशक कोण हे काय सांगावे. याचा पक्का निश्चय करावयास गेले तर निश्चय कुंठित होतो. ते दोघे कृष्णार्जुन संवादाने इतके सारखे झाले. महाराज, पाण्याचे दोन ओघ मिळत असताना त्या दोन ओघांना मिळण्याचे थांबवण्याकरिता जर मध्ये मीठ उभे राहिले तर मधल्या मिठाचे एका निमिषात पाणीच होईल. त्याप्रमाणे श्रीकृष्ण व अर्जुन हे दोघे जर बोलले त्यांच्या त्या बोलण्याचा मी मनात विचार करीत असताही माझाही प्रकार तोच झाला आहे. असे संजय थोडेसे म्हणतो न म्हणतो तोच अष्टसात्विक भावांनी त्याची मी संजय अशी देहस्मृती हरण करून कुठे नेले तो कळेना. जसे जसे अंगावर रोमांच उभे राहत होते तसे शरीर संकुचित होत होते आणि एकटा कंप, स्तंभ आणि स्वेद यांना जिंकत होता. अद्वयानंदाच्या स्पर्शाने डोळे डबडबून पाण्याने भरले. ते अश्रू नव्हे तर जसे डोळ्यांना प्रेम पाझरच फुटेल होते. पोटात काय मावत नव्हते. कोणास माहीत, गळ्यात काय अडकत नव्हते हे माहीत नाही, पण हुंदक्यामुळे वाचा उमटण्याचे बंद पडले होते. फार काय काय सांगावे. अष्टसात्विक भावांच्या योगाने अतिशय बोबडी वळली असता संजय हा कृष्णार्जुनाच्या संवाद सुखाचा चव्हाटा झाला. त्या सुखाची जात अशी आहे की ते आपण होऊन शांती धरते, म्हणजे त्याचा वेग आपोआप कमी होतो. मग पुन्हा त्या योगाने त्या संजयाला देहस्मृती मिळावी. योगेश्वर श्रीकृष्ण स्वतः प्रत्यक्ष सांगत असताना व्यासांच्या कृपेने हे योग रूप अत्यंत गुह्य मी श्रवण केले.
तेव्हा स्थिरावत असलेल्या आनंदाने संजय म्हणतो, महाराज, हे उपनिषदांना माहीत नाही. हे व्यासांच्या कृपेने मी ऐकले. ती कथा ऐकताच माझे ब्रह्मभावाशी ऐक्य झाले व मी तूपणा सह अज्ञान दृष्टी नाहीशी झाली. हे सर्वच योग ज्या ठिकाणाला येणारे मार्ग आहेत त्या श्रीकृष्णाचे वाक्य व्यासांनी मला सुलभ केले. अहो महाराज, अर्जुनाच्या निमित्ताने आपणच दुसरे अर्जुन असे बनून आपल्याच करिता जे देव बोलले. महाराज, येथे माझे कान अधिकाराला पात्र झाले. गुरुच्या स्वतंत्र सामर्थ्याचे मी काय वर्णन करू. हे राजा धृतराष्ट्रा, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या अद्भुत व पुण्यकारक संवादाचे वारंवार स्मरण होऊन मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. हे बोलत असता संजय आश्चर्यचकित झाला व त्या योगाने त्यांची देहस्मृती गेली. ते कसे तर ज्याप्रमाणे रत्नाच्या ठिकाणी जसे रत्नाचे तेज रत्नांच्या मूळ स्वरूपाला झाकीत येते, हिमालय पर्वत वरील सरोवर चंद्रोदय झाला असता स्फटिकासारखे घट्ट होतात, नंतर मग सूर्योदय झाल्यावर त्यास पुन्हा फाजर फुटतात, त्याप्रमाणे देहस्मृतीवर आल्यावर संजय तो संवाद चित्तात आणि पुन्हा त्याची तीच विस्मृतीची अवस्था होत होती. हे राजा आणि हरीच्या त्या अतिशय अद्भुत रूपाचे पुन्हा पुन्हा स्मरण होऊन मला अत्यंत आश्चर्य वाटत आहे व पुन्हा पुन्हा मी हर्ष पावत आहे. मग हर्षाच्या वेगात उभा राहून संजय म्हणाला, राजा श्रीहरीच्या विश्वरूपाला पाहत असताना तू उभा कसा राहू शकतोस. न पाहताही जे दिसते, नाहीपणाने जे आहे, विसरू म्हटले तरीही जे आठवते, आता कसे चुकवू. श्रीहरीचे विश्वरूप पाहून त्याचा तो नुसता चमत्कार मानण्याने सुद्धा त्या ठिकाणी अवकाश नाही. हा विश्वरूपी महापूर माझ्याही सकट वाहून नेत आहे. याप्रमाणे श्रीकृष्णार्जुन संवादरूपी संगमात स्नान करून संजय अहंकाराला तिळांजली देत आहे. तेव्हा न सावरणाऱ्या आनंदाने त्याला काही अलौकिक गहिवर बेहून सद्गदित कंठाने श्रीकृष्ण श्रीकृष्ण असे वेळोवेळा म्हणत होता. या अष्टसात्विक भावांचा प्रकार धृतराष्ट्राला केव्हाच माहीत नव्हता. म्हणून संजयाची अशी अवस्था का झाली त्याची जी काही कल्पना धृतराष्ट्राने करावी, इतक्या त्या संजयाने आपणास झालेला सुखलाभ आपल्याच ठिकाणी स्थिर करून अष्टसात्विक भावांचा पुंज जिरवला. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, संजया, लढाईत कोणत्या वेळेला कसा प्रसंग येईल ते सांगून माझा वेळ घालवण्याकरता व्यासांनी तुला माझ्याजवळ ठेवले आहे. ते बाजूला सारून तू हा काय प्रकार मांडला आहेस. त्या व्यासांनी तुला इथे कशाकरता बसवले. प्रसंग नसताना मध्येच असे काय बोलतोस. रानात राहणारा मनुष्य राम मंदिरात नेला असता त्याला 10 दिशा उदास वाटतात, अथवा उजळले असता पिशाच्यांना रात्र होते. ज्याला जेथे महत्त्व माहीत नाही ते त्याला विपरीतच वाटते. म्हणून त्या महत्त्व माहीत नसलेल्या गोष्टीच्या वर्णनास तू धृतराष्ट्र अप्रसंग आहे असे म्हणणारच, त्यात काय नवल. मग धृतराष्ट्र म्हणाला, अरे बापा संजया, सांप्रत जे युद्ध सुरू झाले आहे ते शेवटी कोणाला जय देईल. एरवी विशेष करून बहुतेक आमची अशी कल्पना आहे की दुर्योधनाचा पराक्रम नेहमी अधिक असतो आणि प्रतिपक्षी पांडवांच्या मानाने या दुर्योधनाचे सैन्यही दीडपट आहे, म्हणून ते सैन्य निश्चय करून जय मिळविल ना. आम्हाला तर असे वाटते. मग तुझे भविष्य कसे आहे ते कळत नाही तर संजया, तुझे भविष्य जसे असेल तसे सांग. जेथे योगेश्वर श्रीकृष्ण व जेथे धनुर्धर पार्थ असतील तेथे श्री, विजय, ऐश्वर्य आणि अढळ नीती ही आहेतच, असे माझे निश्चित मत आहे. या धृतराष्ट्राच्या बोलण्यावर संजय म्हणाला, महाराज, एकमेकांचे काय होईल हे मी जाणत नाही, परंतु जेथे आयुष्य आहे, जेथे जगणे निश्चित आहे, महाराज, चंद्र तेथे चांदणे असावयाचे, शिव तेथे शक्ती असावयाचीच, वसंत तेथे सुविचार असावयाचेच, राजा तेथे सैन्य, प्रेम तेथे संबंध व जेथे अग्नी तेथे जाळण्याची शक्ती असावयाचीच, दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखप्राप्ती आणि सुखाच्या ठिकाणी जसा पुरुषोत्तम असतो, जेथे वसंत तेथे झाडांना नवी पालवी फुट असायची व नवी पालवी तेथे फुले व फुले तेथे ब्रह्मांडाचे समुदाय असे असावयाचे, जेथे गुरु तेथे ज्ञान, जेथे ज्ञान तेथे आत्मदर्शन, जेथे आत्मदर्शन तेथे जसे समाधान असते, जेथे भाग्य तेथे सुखभोग व जेथे सुखभोग तेथे प्रसन्नता असो. हे राहू दे. जेथे सूर्य तेथे प्रकाश असावयाचाच. त्याप्रमाणे ज्या स्वामीच्या योगाने 4 पुरुषार्थ सनात झाले आहेत तो श्रीकृष्ण राजा जेथे आहे तेथे लक्ष्मी असावयाचीच आणि ज्याच्याजवळ आपल्याला पतीसह ती जगन्माता लक्ष्मी आहे आणि मादिक सिद्धी देखील त्याच्या दासी होत नाहीत काय. कृष्ण आपल्या अंगाने विजयाचे स्वरूप आहे. तो ज्या पक्षाला राहिलेला आहे, अर्थात जय त्या बाजूला त्वरेने मिळवायचाच.
विजयी नावाने अर्जुन प्रसिद्ध आहे आणि श्रीकृष्णनाथ तर विजयाचीच मूर्ती आहे. लक्ष्मी सध्या विजय निश्चिताने तेथेच आहे असे समज. त्याला अर्जुनाला एवढे श्रीकृष्ण व लक्ष्मी यांच्यासारखे मायबाप असता त्याच्या देशाच्या झाडाने कल्पतरूला पैजेने का जिंकू नये? त्या देशाचे सर्वही दगड चिंतामणी का होत नाही आणि त्या देशाच्या भूमीला चैतन्यत्व का येऊ नये? त्याच्या गावच्या नद्या अमृताने भरून का वाहू नयेत? राजा विचार कर, यात काही आश्चर्य आहे काय? त्यांच्या स्वैर उच्चारिलेल्या शब्दांना कुशाल वेद म्हणता येईल. मग तो देहा सच्चिदानंद रूप का होऊ नये? ज्याचा बाप श्रीकृष्ण आहे व लक्ष्मी आई आहे, त्याच्या अधीन स्वर्ग आणि मोक्ष ही दोन्ही पदे आहेत. म्हणून ज्या पक्षाला तो लक्ष्मीचा पती उभा आहे तेथे सर्व सिद्धी मूर्ती म्हणता आहेत. याशिवाय मी दुसरा काही जाणत नाही. आणि मेघ हा समुद्राच्या पाण्याचा बनलेला असला तरी उपयोगाने त्याच्यापेक्षा अधिक चांगला आहे. तसा संबंध आज त्या अर्जुनाच्या ठिकाणी आहे. देवांपेक्षा अर्जुनाचा जास्त उपयोग आहे. लोखंडाला सोनेपणाची दीक्षा रूप देणारा परीस हा लोखंडाचा गुरु आहे खरा, परंतु जगाला पोचणारा व्यवहार तेच सोनेच जाणते. या उदाहरणात गुरुपणाला कमीपणा होतो असे कोणी कदाचित म्हणेल. अग्नी हा दिव्याच्या रूपाने आपलाच प्रकाश प्रकाशित करतो, त्याप्रमाणे देवाच्या सामर्थ्यानेच अर्जुन बलवान झाला आहे. परंतु अर्जुना देवापेक्षाही सामर्थ्यवान आहे अशी वर केलेली अर्जुनाची स्तुतीच देवाला पुष्कळ प्रकारे आवडते, असे या स्तुतीचा गौरव आहे. आणि ज्या आपल्या मुलाकडून मी सर्व गुणात जिंकला जावा अशी बापाला इच्छा असते ती श्रीकृष्णाच्या ठिकाणी फळाला आली. आपल्यापेक्षा आपला शिष्य अर्जुन अधिक वाढावा ही जी देवाची इच्छा होती ती सफळ झाली. फार काय सांगावे. धृतराष्ट्र राजा अर्जुन हा कृष्ण कृपेने जसा कृतकृत झाला, तो अर्जुन ज्या पक्षाकडे जाणून बुजून आहे, हे राजा तोच पक्ष विजयाची जागा आहे, यात तुला काय संशय वाटत आहे? त्या पक्षाकडे जर जय न येईल तर तो जयच खोटा होईल. म्हणून जेथे लक्ष्मी व श्रीकृष्ण व जेथे तो पंडूचा मुलगा अर्जुन हे तीन आहेत तेथे विजय आहे व सर्व गोष्टींची भरभराट तेथेच आहे. व्यासांच्या बोलण्यावर जर तुमचा म्हणून जेथे लक्ष्मी व श्रीकृष्ण व जेथे तो पंडूचा मुलगा अर्जुन हे तीन आहेत तेथे विजय आहे व सर्व गोष्टींची भरभराट तेथेच आहे. व्यासांच्या बोलण्यावर जर तुमचा खरोखर विश्वास असेल तर हे माझे भविष्य अटळ माना. जेथे तो श्रीकृष्ण लक्ष्मी सहित आहे व जेथे भक्तांचा समुदाय आहे तेथे सुखाची व कल्याणाची प्राप्ती ठेवलेली आहे. या बोलण्यात जर अन्यथा होईल तर व्यासांचा शिष्य म्हणून मी म्हणविणार नाही. अशी गर्जना करून त्याने हात वर केला. याप्रमाणे भारताचे तात्पर्य एका श्लोकात आणून संजयाने धृतराष्ट्राच्या हातात दिले. जसा अग्नी केवढा जरी मोठा आहे त्याची कल्पना करता येत नाही, परंतु मातीच्या टोकावर ठेवून सूर्याची गैरहजेरी भरून काढण्यासाठी तो आणावा, त्याप्रमाणे अनंत वेद 1.25 लाख भारत झाले व भारताची 700 लोकांची गीता झाली. इथे आपला 1960-61 ओव्यांचा मराठीत अर्थ वाचून झाला आहे. झालेली सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया, पांडुरंगाच्या चरणी अर्पण करूया. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला मनापासून एकदा स्मरून नमस्कार करूया आणि आजसाठी रामकृष्ण बोलूया. रामकृष्ण हरी सर्वांना.